लॉकडाऊनमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक लोक बाहेरगावी अडकले असल्यामुळे त्यांच्या घरच्यांना मानसिक त्रास होत आहे। अनेक वेळा नागरिकांनी, नेत्यांनी प्रशासनाला ह्याबद्दल उपाययोजना करण्याचं आवाहन केलं होतं। यावरच प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात एक फॉर्म तयार केला असून आपल्या परिवारातील सदस्यांना आणण्यासाठी जे लोक शहरात अडकले आहेत त्यांना त्यांच्या गावी जाण्याकरिता हा फॉर्म भरावा लागणार आहे। त्यामुळे हा फॉर्म घेण्याकरिता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली होती। फॉर्म तर मिळाला, तो भरायचा कसा हे मात्र नागरिकांना समजत नव्हते। तर प्रशासकीय कर्मचारी सुद्धा या नागरिकांची मदत करण्यास सक्षम दिसत नव्हते। याचं काय इथं एवढी गर्दी आहे सर की विशेष गाईडलाईन नाही करू राहिले। टू व्हीलरला परमिशन नाही आहे, फोर व्हीलर लागते। आता एकटा विद्यार्थी फोर व्हीलर कुठून आणणार आहे? त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला। ही बाब जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव बादल कुलकर्णी यांना कळताच त्यांनी तात्काळ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला। जे राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या आदेशावरून बाहेर लॉकडाऊनमुळे जे अडकलेले विद्यार्थी आहे अनेक जागी, काही लोक पुण्यामध्ये आहे, काही लोक मुंबईमध्ये आहे, अमरावतीमध्ये काही लोक आहे ज्यांना बाहेरगावी जायचं आहे, बाहेर काही लोक आहे ज्यांना अमरावतीमध्ये यायचं आहे, असे युवक आहेत, युवती आहेत, मजूर वर्ग आहे, भाविक वर्ग आहे, असा मोठ्या प्रमाणामध्ये लोक आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहे जे बाहेर अडकलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने शासनाने व्यवस्था करून सगळ्या माहिती प्रॉपर द्यायला पाहिजे त्या प्रॉपर माहिती अजूनपर्यंत पोचत नाही आहेत। कारण अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडनं असा रिस्पॉन्स येतो की थोडं थांबून जा, अजून पूर्ण गाईडलाईन आलेल्या नाही आहे, अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रोसेस आहेत। मात्र ऑफलाईनसाठी आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। 1 ते 1.5 तासापासून एक तर लॉकडाऊनमध्ये वेळ मर्यादित आहे, लोकांना स्वतःचं सोशल डिस्टन्सिंगसुद्धा पाळायचे आहे। आणि त्यानंतर ज्या पद्धतीच्या ह्या व्यवस्था या ज्या पद्धतीने या ठिकाणी हे प्रकरण हाताळलं जात आहे ते काही फारसं समाधानकारक नाही आहे। लोकांना प्रॉपर माहिती नाही आहे। मेडिकल सर्टिफिकेट द्यायचे आहेत, मग मेडिकल सर्टिफिकेट मग ती किती दिवसाची प्रोसेस होईल, या सगळ्या गोष्टींबद्दल खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे। शासनाने प्रॉपर याची जनजागृती करायला पाहिजे, प्रॉपर सगळ्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचवायला पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।